तुम्हाला माहितीच आहे, शेतकऱ्याचं घर म्हटलं का जे नाही ना ते त्याच्याकडे असते. म्हणजे पाहुण्यांच्या घरी चाललं का लगेच वानोळा घेऊन जायचा, किंवा पाहुण्यांच्या घरून आलं की वानोळा घेऊन यायचा. म्हणजे ना जे नाही ते राहते. म्हणजे कांदे लसूण काय जे नाही ते राहते. आणि ना तुम्हाला माहितीच आहे, आपल्याला म्हणजे सगळ्याच बांधाला ना झाडं आपण असे लावलेले आहेत. आणि जे छोटे छोटे झाडं होते नारळाचे ते आता भरपूर असे मोठे झालेले आहेत. ते आता काही दिवसांनी किंवा काही वर्षांनी त्याला नारळ सुद्धा होतील. आणि त्या आम्ही ना म्हणजे तळ्याच्या बांधाला सुद्धा आम्ही झाडं लावलेली आहेत. म्हणजे आवळा, आंबा वगैरे पेरू काय असतील ते लावलेले. आणि तुम्हाला आत्ताच जसं की म्हटलं की आम्ही तळ्यावरती ना भरपूर झाड लावलेत. म्हणजे आंबा, पेरू, आवळा. आणि आम्ही ना छोटे छोटे आवळ्यांचे झाडं लावलेले आहेत. आणि तवा काय ना आपली ती तोडून देऊ राहिली आणि त्याला सुद्धा आवळ्यांसुद्धा आवळे आले. चला आता ना आपण आवळे खाऊया. तवा का आहेत की नाही आवळे? पकड, नीट तोड, पडून नको देऊ खाली. बघू शकता आपल्याला आज एवढे आवळे भेटलेत. म्हणजे अजून पण आहेत आणि ती पाडते. आपण खाऊन बघूयात कसे लागतात ते. छान तर आहे ना, खूप छान असे आवळे आहेत आणि खूप सारे भेटलेत. म्हणजे जास्त आंबट पण नाही, जास्त तुरट पण नाही आहे. तुम्ही खालेत का नाही ही आवळे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्या आवळ्यांचं ना लोणचं करतात ते पण खूप छान लागतं. तुम्ही पण ट्राय करा घरी लोणचं आवळ्यांचं. मला पण पाठवून द्या. आणि कशी रेसिपी केली ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो तेवढं नक्की करा.